आपल्या समोर येते वेदा नेरुळकर. मला आजोबांना एक विचारायचंय की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या एका प्रसंगावर हे गाणं लिहिलंय, त्याबद्दल सांगा ना थोडस. आषाढाचा महिना होता. पाऊस अक्षरशः धो धो बरसत होता. अशा वेळेला शिवाजी महाराज पन्हाळगडातनं निसटले आणि विशाळगडाकडे ते दौडत गेले. पालखी दौडत होती, माणसं दौडत होती, घोडे नव्हतेच, पण तरी ते दौडत होते ती घोड्यासारख्या वेगानेच. आणि शेवटी जेव्हा पोचले त्यावेळेला ते काही का अंतर थोडं नव्हतं, खूप मोठं अंतर आहे. आपण सध्या किलोमीटर म्हणतो ना, त्या मापात जरी धरलं ना तरी ते कमीत कमी 70 किलोमीटर ते अंतर आहे. आणि इतक्या अंतरापर्यंत ते पळत गेले. काय त्यांची क्षमता असेल, म्हणजे आपण स्टॅमिना म्हणतो की नाही, तेच तो काय स्टॅमिना असेल. माझा अंदाज असा आहे की कमीत कमी 14 तास ती माणसं सतत दौडतायत आणि पुढे लढतायत. पण वय पहा बाजीप्रभूंचं, आपल्याला माहित नाही त्यांचा जन्म केव्हा झाला, ते मरण केव्हा पावले ते माहिती आहे, परंतु अंदाज असा आहे की त्यांचं वय त्यावेळेला निदान 52 ते 54 वगैरे असं काहीतरी असावं. त्यांना 7 मुलगे आहेत, त्याच्यावर ना केलेला अंदाज. परंतु इतक्या प्रौढ वयामध्ये हा मनुष्य इतक्या ताकदीने लढतोय आणि त्या खिंडीमध्ये उभा आहे. या सावरकरांनीच लिहिलंय की तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला, की तोफेचा आवाज ऐकल्याशिवाय बाजी प्रभू मरायला तयार नाही. कारण तोफ उडाली म्हणजे शिवाजी महाराज किल्ल्यावरती विशाळगडावरती पोहोचले असा त्याचा अर्थ होता ना. मी इतक्या जबरदस्त निष्ठेनं ताकदीने ही माणसं लढली. अरे पोरांनो, काय सांगू तुम्हाला, फक्त 300-325 माणसं जवळजवळ 3 ते 4 हजार शत्रूच्या सैन्याला टक्कर देत आहेत. काय साधी गोष्ट आहे? केवढी ताकद असेल, केवढी जिद्द असेल. ती जिद्द आज आपल्या कामामध्ये, आपल्या स्वराज्यात, आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षी करता आपल्यामध्ये आहे का? आपण असं काही निष्ठेनं जिद्दीने काम करतो का? ते जर करणार असलं ना, ते या गीतांचा अर्थ आपल्याला सर्वस्वी समजला असा त्याचा निष्कर्ष आहे. तो अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे, तरच हे गीतही पण आपल्याला पचलं असं मी म्हणेन. छान बाळ, तुम्ही चांगलं गायला होतं. हेही गीत काही सोपं नाही. कुसुमाग्रजांच्यासारख्या एका प्रतिभावंतांनी हे लिहिलेले गीत आहे. वेदा, खूप छान गायलीस तू. खूप चांगला प्रयत्न होता. आणि आता बाबासाहेब एवढे सुंदर बोललेले आहेत की तसा जर त्याच्या
काही अंश जरी आपण प्रयत्न केला तरी आपण खूप पुढे जाऊ शकतो. ओके, ऑल द बेस्ट. खूप छान गालीस वेदा. तुझं गाणं खूप छान झालं आणि कुठे कुठे मला असं वाटलं अजून थोडंसं छान येऊ शकलं असतं. प्रयत्न कर, अजून चांगलं येईल तुझं गाणं. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.